Hi friends, in this lecture we see the experiment that is RP of grating from group number 4, resolving power of grating for from group number 4. Okay, then in this experiment, the aim of this experiment is nothing but to determine resolving power of plane diffraction grating. Resolving power of plane diffraction grating. Okay, apparatus are given, that is spectrometer, then mercury showers, and others are nothing but grating, auxiliary slit, magnifying lens and so on. या ठिकाणी तुमचा काय असतो, मर्क्युरी सोर्स असतो. हे डायफ्रॅक्शन, प्लेन डायफ्रॅक्शन ग्रेटिंग आहे फिगर मध्ये. ही तुमची डायग्रॅम नुसती डायग्रॅम नव्हे, रे डायग्रॅम याला म्हणायचं. या ठिकाणी काय असतो, मर्क्युरी सोर्स मध्ये ग्रेटिंग आपण काउंट केलेलं असतं स्पेक्ट्रोमीटर वरती, आणि या ठिकाणी तुमचे काय आहेत, इकडं टेलिस्कोप आहेत. ओके, त्यामुळे दोन बाजूला का, तर ग्रेटिंग मध्ये आपल्याला दोन्ही साईडला स्पेक्ट्रम दिसतात. लेफ्ट साईडला फॉर फर्स्ट ऑर्डर सुरुवातीचा दिसतो, दॅट इज एन इक्वल टू 1 चा, आणि मध्ये थोडा गॅप असतो आणि दुसरा स्पेक्ट्रम दिसतो सेकंड ऑर्डरचा, दॅट इज एन इक्वल टू 2 चा. तसाच राईट बाजूला, मेन पोझिशनच्या राईट बाजूला आपल्याला स्पेक्ट्रम दिसतो. तो कसा आहे, तर एन इक्वल, पहिला दिसतो तो एन इक्वल टू 1 चा, आणि दुसरा दिसतो तो एन इक्वल टू 2 चा. म्हणजे या ठिकाणी दोन्ही बाजूचे एन इक्वल टू 1, एन इक्वल टू 1 म्हणजे फर्स्ट ऑर्डरचे स्पेक्ट्रम दाखवले. दोन्ही बाजूचे आपल्याला रिडिंग घ्यायचे, दोन्ही बाजूचे फर्स्ट ऑर्डरचे स्पेक्ट्रम या ठिकाणी फिगर मध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि मधला अँगल आहे तो किती आहे, तर 2 थीटा. या दोन्ही मधला अँगल किती आहे, 2 थीटा. आता बघा फॉर्म्युला काय दिलाय, आरपीएफ ग्रेटिंग कसा काढतो आपण, जसा प्रिझमचा आपण काढला आरपीएफ प्रिझम, त्याप्रमाणे या ठिकाणी फॉर्म्युला दिलाय. काय आहे, तर लॅम्बडा बाय डी लॅम्बडा, लॅम्बडा बाय डी लॅम्बडा इक्वल टू ए इंटू एन डिवाइडेड बाय ई कॉस थीटा. लॅम्बडा बाय डी लॅम्बडा, theoretical formula of RPF grating. Lambda by d lambda is nothing but theoretical formula of RPF grating. या ठिकाणी सुद्धा येलोच्या दोन लाईन दिसते, दोन्हीची वेवलेंथ वेगवेगळी असते, दॅट इज लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2. मग लॅम्बडा कसा काढायचा, तर दोन्हीचा मीन करायचा, लॅम्बडा 1 प्लस लॅम्बडा 2 डिवाइडेड बाय 2. आणि डी लॅम्बडा कसा काढायचा, दोन वेवलेंथची वजाबाकी करायची, ज्यावरनं तुम्हाला डी लॅम्बडा मिळत. या दोन्हीचा काय करा, तुम्ही भागाकार करा, ज्यावरनं तुम्हाला काय मिळत, लॅम्बडा बाय डी लॅम्बडाची व्हॅल्यू मिळत. दॅट इज नथिंग बट theoretical व्हॅल्यू ऑफ आरपीएफ ग्रेटिंग. हे कितीच्या आसपास येते, तर 275, 275, 275. ओके, युनिट नाही, 275 आरपीएफ ग्रेटिंग theoretical व्हॅल्यू. तेवढीच व्हॅल्यू या फॉर्म्युल्यावरून आली पाहिजे, म्हणजे बाय कॅल्क्युलेशन किंवा प्रॅक्टिकल व्हॅल्यू ऑफ आरपीएफ ग्रेटिंग. आणि फॉर्म्युला काय, ए इंटू एन डिवाइडेड बाय ई कॉस थिटा. ए म्हणजे या ठिकाणी सुद्धा स्लिट विड्थ काढायची आहे, एन म्हणजे आपण फर्स्ट ऑर्डरचे स्पेक्ट्रम बघतोय, दोन्ही बाजूचे पहिले पहिले स्पेक्ट्रम म्हणजे फर्स्ट ऑर्डरचे स्पेक्ट्रम, दॅट इज एन इक्वल टू 1 घेतोय आपण. ई म्हणजे ग्रेटिंग एलिमेंट आहे, ई म्हणजे काय आहे, ग्रेटिंग एलिमेंट. तो कसा काढायचा पुढे मी सांगतो तुम्हाला, इंटू कॉस थिटा. हा कॉस थिटा तुम्हाला काय मिळतोय, ऑब्झर्वेशन टेबल वरून मिळतोय. ओके, हा कॉस थिटा बीन काढायचा, पुट आउट करायचा, एन 1 आहे, हे स्लिट विड्थ काढायची, ही ग्रेटिंग एलिमेंट आहे, त्यावर हे पूर्ण कॅल्क्युलेशन करायचं, आणि तुम्हाला बाय प्रॅक्टिकल किंवा बाय कॅल्क्युलेशन आरपीएफ ग्रेटिंग मिळत. ओके, हा तुमचा दुसरा रिझल्ट. आणि हा लॅम्बडा बाय डी लॅम्बडा काढलेला तो तुमचा काय असेल, पहिला रिझल्ट असेल. मग इथं नोटेशन दाखवलेली इज नथिंग बट विड्थ ऑफ स्लिट. देन दुसरा एन इज नथिंग बट काय, ऑर्डर ऑफ स्पेक्ट्रम. ई इज नथिंग बट ग्रेटिंग एलिमेंट. हा ग्रेटिंग एलिमेंट कसा काढायचा, तर नंबर ऑफ लाईन्स पर इंच इन द गिवन ग्रेटिंग. कसा काढायचा, नंबर ऑफ लाईन्स पर इंच इन द गिवन ग्रेटिंग. मग
एका इंचाचे सेंटीमीटर किती? 2.54. 1 inch equal to 2.54 centimeter. And in a given grating, there are 15,000 lines. That is, number of lines per inch is nothing but grating element and can be calculated. That is 2.54 divided by 15,000, that is equal to point triple not 1693. पॉईंट ट्रिपल नॉट 1693 व्हॅल्यू फिक्स असते ही. आपलं जे आपण ग्रेटिंग वापरतोय त्याची व्हॅल्यू किती आहे? 0.1693. ओके, दॅट इज नथिंग बट व्हॅल्यू ऑफ ई. तुम्ही वरती फॉर्म्युल्यात वापरायचे आहे. आणि थिटा इज नथिंग बट अँगल ऑफ प्रिझम, ज्यावर कॉस थिटा काढतो. ओके, ऑब्झर्वेशन्स. आता ऑब्झर्वेशन्स या ठिकाणी आपण काय वापरतोय? तर स्पेक्ट्रोमीटर वापरतोय. स्पेक्ट्रोमीटर वापरून काय करतोय आपण? रीडिंग घेणार आहे. तर स्पेक्ट्रोमीटरनं रीडिंग घ्यायची म्हटल्यानंतर स्पेक्ट्रोमीटरचा एलसी माहित पाहिजे. तर स्पेक्ट्रोमीटरचा एलसी काय फॉर्म्युला आहे? एलसी ऑफ स्पेक्ट्रोमीटर इक्वल टू व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन व्हर्नियर स्केल. तुम्हाला एक्झामला जर प्रॅक्टिकल एक्झामला जर विचारलं एलसी कसा काढायचा स्पेक्ट्रोमीटरचा, तर फॉर्म्युला कसा? एलसी ऑफ स्पेक्ट्रोमीटर इक्वल टू व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल divided by total number of divisions on vernier scale, that is equal to 0.5 degree divided by 30. म्हणजे व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल किती आहे? 0.5 डिग्री. ओके, काल मी आरपीएफ प्रिझमच्या वेळी सांगितले स्पेक्ट्रोमीटरला काय असतात? 2 स्केल असतात. स्पेक्ट्रोमीटरवरती 2 स्केल असतात. वरचं व्हर्नियर स्केल आणि खालच्या बाजूला असतं ते काय असतं? मेन स्केल. मेन स्केल कसं असतं? 0 पासून 360 पर्यंत असं सर्क्युलर स्केल असतं. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 100, 200, 210, 220, 300, 310, 360 पर्यंत. आणि हे रिडिंग आपण नेहमी डिग्रीत लिहितो स्पेक्ट्रोमीटरचं. म्हणजे 10 डिग्रीच्या फरकानं 0 ते 360 पर्यंत तुमचं मेन स्केल आहे. आणि त्या 10 डिग्रीच्या मध्ये किती आहेत? तर लहान लहान 20 रेषे आहेत आणि लांब लांब किती आहेत? 10 रेषे आहेत. म्हणजे एका लांब रेषेची किंमत 1 डिग्री होते. म्हणजे 10 रेषेची किंमत किती झाली? 10 डिग्री. ओके, आणि लहान लांब त्या एका लांब रेषेत परत 2 लहान रेषा असतात. म्हणजे एका लांब रेषेची किंमत किती झाली? 1 डिग्री. 2 रेषा म्हटल्यानंतर एका लहान रेषेची किंमत किती झाली? अर्धा डिग्री, म्हणजे 0.5 डिग्री. दॅट इज व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल किती झाली? 0.5 डिग्री. आणि टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन व्हर्नियर स्केल किती असतात? काल सांगितलंय 0 ते 30 डिव्हिजन असतात. ओके, म्हणजे एलसी किती झाला? 0.5 डिग्री डिवायडेड बाय 30. परत ह्या 0.5 डिग्रीची काय करायची? मिनिटं करायची. काल सांगितल्या पहिल्या एक्सपेरिमेंटला सांगितल्याप्रमाणे. एका डिग्रीची किती मिनिटं आहेत? एका डिग्रीची 60 मिनिटं. तर 0.5 अर्ध्या डिग्रीची किती? 30 मिनिटं भागिले 30 इक्वल टू 1 मिनिट काय असतो? एलसी ऑफ स्पेक्ट्रोमीटर असतो. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे? एक्सपेरिमेंट करायचं आहे. एक्सपेरिमेंट करायचा म्हटल्यानंतर त्याचं बघा कसं हे आहे. तर ह्या पद्धतीनं एक्सपेरिमेंटल सेटअप तुमचं कसं ह्या पद्धतीनं असतं. हा मर्क्युरी सोर्स, या ठिकाणी या सोर्सची स्लिट आहे आणि हा टोटल तुमचा आहे तो काय आहे? स्पेक्ट्रोमीटर आहे. ओके, हा टेलिस्कोप, हा पुढा आहे तो काय आहे? कॉलिमीटर, हा खालचा प्रिझम टेबल, ह्या 2 विंडो आहेत बघा. आणि हा काय आहे? प्रिझम स्टँड किंवा प्रिझम टेबल. प्रिझम स्टँड आणि हा टेबल आहे. ओके, हे प्रिझम स्टँड इथं खाली दिसते बघा, 3 स्क्रू याला असते. खालच्या बाजूला काय असते? या ठिकाणी ह्याला खालच्या बाजूला 3 स्क्रू असते. आणि हा स्क्रू लूज करून, किंवा या ठिकाणी दाखवलाय, हा स्क्रू लूज करून हे वरती उचलायचं. किती उचलायचं? ह्या बेस लाईनला आलं पाहिजे. या कॉलिमीटर आणि टेलिस्कोपच्या ह्या खाली बोट लावायचं किंवा पट्टी ठेवायची आणि त्या बेस लाईनला अंदाजे हा वरती उचलायचा आणि परत स्क्रूनं काय करायचा? हा स्टँड काय करायचा? फिक्स करायचा आहे. ओके, परत हा लेवल करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर लेवल कसा करायचा? लेवल बॉटल दिलेली असते
आणि याला खाली 3 स्क्रू आहेत. ते स्क्रू 3 ऍडजस्ट करायचे आणि वरती लेवल बॉटल ठेवायची. लेवल बॉटलचा बबल काय आला पाहिजे, सेंटरला आला पाहिजे. बरोबर सेंटरला ठेवा. अशी म्हणजे लेवल बॉटल ठेवा एकदा, परत अशी ठेवा, तिरकी ठेवून बघा आणि सेंटरला आला त्यावेळी हा काय होईल, लेवल होईल, याचं लेवलिंग होईल. याचं लेवलिंग झालं की तुम्हाला काय करायचं आहे, हे स्टँड दिलंय दुसरं. कशाचं, ग्रेटिंगचं स्टँड दिलंय. हे दिसतंय का चौकोनी, हे ग्रेटिंगचं स्टँड आहे. याला पुढच्या बाजूला 2 क्लिप असतात. त्या क्लिपामध्ये काय करायचं आहे, तुम्ही ग्रेटिंग बसवायचं आहे. ग्रेटिंग याला बसवलं किंवा बसवायच्या अगोदर किंवा बसवल्यानंतर पण केलं तर चालतंय. सपोज हा लेवल केला तर काय करायचं, हा कॉलिमीटर बरोबर ह्या स्लीटला लावायचा. कॉलिमीटर स्लीटला ऍडजस्ट करायचा. ह्या ठिकाणी पुढे स्लीट असते कॉलिमीटरला. हा स्क्रू आहे. ह्या स्क्रूच्या साह्यानं स्लीट काय करा, एकदम लहान करून घ्यायची. इथून बघायचं अगोदर, या कॉलिमीटरच्या लेन्स मधून बघायचं. स्लीट एकदम लहान ह्या स्क्रून करायची. ह्या स्क्रून इथे एक स्क्रू आहे यानं ऍडजस्ट करायची. ती केल्यानंतर परत हा टेलिस्कोप काय करा, या कॉलिमीटरच्या रेषेत नीट आणा आणि ती पांढरी स्लीट दिसते का बघा. पांढरी स्लीट दिसली की परत हा टेलिस्कोपचा स्क्रू आहे. ह्या स्क्रून अधिक हा स्क्रू, परत हा स्लीटचा स्क्रू, ह्या 3 स्क्रूच्या साह्यानं स्लीट एकदम लहान आणि थिन करून घ्यायची आहे. स्लीट थिन केली, एकदम थिन केली की परत या ठिकाणी काय करा, तुमचं ग्रेटिंग माउंट करा. ग्रेटिंग माउंट केलं की तुम्हाला सरळ इथं पांढरी स्लीट ग्रेटिंग मधून सुद्धा ह्या मेन पोझिशनला काय दिसत, पांढरी स्लीटच दिसत. ही जशी दाखवल्या पोझिशन, हा सोर्स, हा टेलिस्कोप तुमचा, हा सरळ नीट रेषेत. तर इथं सुद्धा इथं ग्रेटिंग माउंट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पांढरी स्लीटच दिसत. आता पुढे एक्सपेरिमेंट कसा करायचा आहे, तर हा टेलिस्कोप मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दोन्ही साईडला स्पेक्ट्रम दिसतोय. ओके, दोन्ही साईडला काय दिसतोय, स्पेक्ट्रम दिसतोय. तर हा टेलिस्कोप म्हणजे हा टेलिस्कोप असा तिरका न्यायचा. असा आता जसा नेताय तसा तिरका हा इकडं हळूहळू बघत यायचं. मग तुम्हाला थोड्या गॅप नंतर पहिला स्पेक्ट्रम दिसल फर्स्ट ऑर्डरचा. ओके, आपल्याला फर्स्ट ऑर्डरचेच बघायचे आहेत, परंतु माहितीसाठी सांगतो. परत तसाच टेलिस्कोप पुढे फिरवत गेलं, मध्ये जरा गॅप आहे आणि परत सेकंड ऑर्डरचा काय होईल, तुम्हाला दुसरा स्पेक्ट्रम पुढे दिसत. ओके, तो सेकंड ऑर्डरचा. तसाच हा टेलिस्कोप इकडे गेला तर पहिल्यांदा फर्स्ट ऑर्डरचा दिसत, मध्ये थोडा गॅप आहे आणि सेकंड ऑर्डरचा स्पेक्ट्रम दिसत. परंतु आपल्याला दोन्ही साईडचे काय करायचे आहेत, फर्स्ट ऑर्डरचे स्पेक्ट्रम बघायचे आहेत. पहिला स्पेक्ट्रम बघितला, दिसला तुम्हाला या साईडला लेफ्टला, तर काय करायचं, परत स्पेक्ट्रम बघायचा नाही. त्या ठिकाणी येलोच्या 2 लाईन दिसते. प्रिझमचा जो एक्सपेरिमेंट आपण केला त्या ठिकाणी आरपीएफ प्रिझमला ह्या लाईन रिझॉल्व्ह झालेल्या नसतात. 2 क्लिअर लाईन दिसायला जरा अडचण येते, डिफिकल्ट आहे प्रिझम मध्ये. परंतु या ठिकाणी व्यवस्थित ग्रेटिंगला 2 लाईन दिसतात येलोच्या व्यवस्थित. या दोन्ही मधलं अंतर ग्रेटिंग मध्ये जास्त असतं, परंतु प्रिझम मध्ये काय असतं, दोन्ही मधलं अंतर एकदम कमी असतं. त्यामुळं प्रिझमचं रिडिंग काय Y1 आणि Y2 चा डिफरन्स एकदम कमी येतो, परंतु ग्रेटिंग मध्ये काय होतो, हा डिफरन्स जास्त येतो. तर ह्या येलोच्या 2 लाईन दिसल्या. आता ही मेन पोझिशन आपली. हा स्पेक्ट्रम फर्स्ट ऑर्डरचा बघितला तर येलोच्या 2 लाईन बघितल्या तर पहिली लाईन काय म्हणायची, Y1 आणि दुसरी लाईन Y2. ही मेन पोझिशन. अरेंजचा स्पेक्ट्रम बघितला तर ह्या मेन पोझिशन ही पहिला Y1, दुसरा Y2. आता हा टेलिस्कोप इकडे नेला अशा पद्धतीनं, तर पहिल्यांदा हा टेलिस्कोप इकडे आणायचा, हा येलोच्या 2 लाईन बघायच्या आणि क्रॉस वायर, याची क्रॉस वायर काय करायची, बरोबर Y2 ला ऍडजस्ट करायची. क्रॉस वायर Y2 ला ऍडजस्ट केली, क्रॉस वायर Y2 ला ऍडजस्ट केली की काल सांगितल्याप्रमाणे ह्या एकाच विंडोतलं शेवटपर्यंत रिडिंग घ्यायचं आहे. काय करायचं, 0 पर्यंत मेन स्केल किती आहे ते बघायचं. दॅट इज सपोज किती आलं, 265 डिग्री, 265 डिग्री. ओके, आणि वरची जुळलेली रेषा बघायची. वरती 30 रेषा आहेत, काल फिगर दाखवल्या. त्या 30 रेषापैकी जुळलेली रेषा बघायची काय असेल ते.
सपोज कितवी 29वी जोडी, तर रिडिंग किती झालं तुमचं 265 डिग्री 29 मिनिट. मेन स्केल सपोज 265 डिग्री आहे आणि जुळलेली रेषा 29वी आहे, तर रिडिंग किती झालं 265 डिग्री 29 मिनिट. परत काय करायची दुसऱ्या वेळी हा ह्या स्क्रून हा टेलिस्कोप फिट करायचा इथं दोन्ही लाईन दिसल्यावर. परत काय करायचं हा हाताने इकडे ओढायचा नाही रिडिंग घेताना, हा स्क्रू जरा फिरवायचा, ऑटोमॅटिक हा टेलिस्कोप काय होतोय या साईडला लेफ्टला राईटला येतोय. मग बरोबर क्रॉस वायर काय करायची Y1 ला लावायची. परत ह्याच विंडोतलं रिडिंग घ्यायचं सांगितल्याप्रमाणे. ते रिडिंग लिहिलं की परत काय करायचा, हे अंतर जास्त आहे इकडे जायला, तर हा स्क्रू लूज करायचा. हा स्क्रू काय करायचा पूर्णपणे लूज करायचा. इथं स्क्रू आहे, सॉरी या ठिकाणी कुठं गेला, हा स्क्रू लूज करायचा, हा नाही, हा स्क्रू लूज करायचा आणि हा टेलिस्कोप इथं मेन पोझिशनला आणायचा. परत लेफ्टला जायचं. फर्स्ट ऑर्डरचा पहिला स्पेक्ट्रम दिसला की 2 येलोच्या लाईन बघायच्या आणि परत हा स्क्रूनं त्या ठिकाणी काय करायचा टेलिस्कोप फिट करायचा. म्हणजे यानं त्या ठिकाणी फिट करता येतो हा, आणि यानं फिट करायचा या ठिकाणी, आणि याने काय करायची क्रॉस वायर बरोबर ऍडजस्ट Y1 ला करायची. या स्क्रूच्या साह्यानं टेलिस्कोप कुठेही आपल्याला फिट करता येतो, हलत नाही. आणि या साह्यानं ह्या स्क्रूच्या साह्यानं काय करता हाताने फिरवण्याऐवजी ह्या स्क्रूनं फिरवायचं आणि बरोबर क्रॉस वायर आपल्याला ज्या त्या कलरवरती ऍडजस्ट करता येईल. ह्या साईडला केला की हा स्क्रूनं टेलिस्कोप फिट करा आणि या स्क्रूनं काय करा Y1 ला लावा. रिडिंग घ्या, नोट डाऊन करा. आता बघा पहिल्यांदा आपण LHS ची रिडिंग घेतली. LHS चं काय केलं आपण Y2 चं रिडिंग घेतलं, Y1 चं घेतलं. ते बरोबर कुठं लिहायचं आहे आपल्याला, सुरुवातीला LHS चं रिडिंग Y1 चं घेतलं Y1 मध्ये लिहायचं, Y2 चं घेतलं LHS चं Y2 मध्ये लिहायचं. आता आपण RHS ला गेलोय, RHS चं पहिल्यांदा कशाचं रिडिंग बघतोय आपण Y1 चं बघतोय, ते Y1 मध्ये लिहायचं. परत Y2 चं बघणार आहे Y2 मध्ये लिहायचं. बघा हा, या बाजूला RHS ला गेलो, सुरुवातीला Y1 चं बघतोय, Y1 चं रिडिंग घ्या, परत हा स्क्रू न काय करा क्रॉस वायर Y2 ला लावा, Y2 चं रिडिंग घ्या. बघा लक्षात ठेवा, स्लीट दिसली, या ठिकाणी ग्रेटिंग लावलंय. लेफ्टला गेला तुम्ही स्पेक्ट्रम दिसला, येलोच्या 2 लाईन बघितल्या, तर काय करायचं येलोला ऍडजस्ट केला की सरळ एका बाजूनं या बाजूपर्यंत रिडिंग घेत यायची आहे आपल्याला. ओके, एकदा इकडची घेतली म्हणजे एकदा राईटची घेतली, परत लेफ्टला गेला किंवा Y1 चं घेतलं, Y2 चं परत घ्यायचं, मोकळा परत यायचा, परत Y2 घेणार Y1, असं फिरायचं नाही. या बाजूला डायरेक्ट Y2 ला जायचं, इथून सरळ सलग रिडिंग घेत ह्या Y2 पर्यंत यायचं. इकडे इकडे करायचं नाही. Y2 Y1 LHS, परत RHS चं Y2 चं घ्यायचं नाही, पहिल्यांदा Y1 Y2 म्हणजे Y2 Y1 Y1 Y2. RHS चं Y1 चं घ्यायचं, Y2 चं घ्यायचं. रिडिंगचं काम तुमचं झालेलं आहे. ओके, रिडिंग झाली, लिहिली तुम्ही. आता काय करायचं आपल्याला स्लीट विड्थ काढायची आहे. काल कसं सांगितलं होतं मी स्लीट विड्थ, तर तुम्हाला स्पेक्ट्रम दिसला, सपोज इथं तुम्ही काय केला या ठिकाणी आला, रिडिंग संपले तुमची, इथंच थांबा तुम्ही, याच ठिकाणी थांबा. ओके, या स्क्रूनं काय केलाय तुमचा टेलिस्कोप फिट केलाय या ठिकाणी, तिथं थांबला या ठिकाणी, असं ही पोझिशन अशी असं. तर आता तुम्हाला स्लीट बघायची आहे, काल तुम्हाला पहिल्या एक्सपेरिमेंटला पाहता आली नाही, तर ती स्लीट काय करायची स्टँडला लावायची. ती स्लीट काय करायची स्टँडला लावायची आणि ते स्टँड या ठिकाणी ऍडजस्ट करायची. इथं इकडे या बाजूला आहे, ह्या बाजूला इथं दाखवलाय टेलिस्कोप, या ठिकाणी मधी हा टेलिस्कोप आणि हे ग्रेटिंग आहे, इथं मध्ये ऍडजस्ट करायचं. ओके, ग्रेटिंग फिक्सच राहतंय सरळ, परंतु टेलिस्कोप फिरतोय आपला फक्त. या ठिकाणी ऍडजस्ट केलं की स्लीट मोठी करायची स्क्रूच्या साह्याने, आणि पहिल्यांदा काय करायची तुमची येलो डबले टेलिस्कोप मधून बघायची, अशी दिसते का. आणि परत स्लीटचा स्क्रू कमी कमी वेट कमी करायची स्लीटची,
आणि येलो डबलेट जस्ट रिझॉल्व्ड ॲज ए सिंगलेट झाली. साधी स्लिट असेल तर ती ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपच्या समोर न्यायची, तुम्हाला पांढरा पॅच दिसल. अशा पद्धतीनंच पांढरा पॅच, किंवा इथं आहे बघा असा पांढरा पॅच दिसल, तो क्लिअर फोकस करायचा. केल्यानंतर क्रॉस वायर सुरुवातीला काय करायची, एका बाजूला लावायची, ऍडजस्ट करायची आणि रिडिंग घ्यायचं. आता हे ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपची रिडिंग आहे. व्हर्नियर स्केल हे आहे, तिथं किती असतं, 0 ते 50 रेषा असतात. आणि मेन स्केल वरती कसं सेंटीमीटरच्या रेषा असतात, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सेंटीमीटर. हे खाली हॉरिझॉन्टलला पण स्केल असतं आणि उभं व्हर्टिकलला पण असतं. आपण या ठिकाणी अंतर मोजतोय, उंची मोजत नाही, त्यामुळं हे हॉरिझॉन्टलचं रिडिंग बघायचं. आता बघा 5 ते 6 सेंटीमीटर मध्ये लांबड्या लांबड्या अशा 10 रेषा असतात, म्हणजे एका रेषेची किंमत किती झाली, 0.1 सेंटीमीटर. आणि लहान लहान 20 रेषा असतात. मग ह्या लांबड्या रेषेची किंमत 0.1 झाली, तर ह्या लहान रेषेची किती होईल, 0.1 डिवायडेड बाय 2, 0.05. व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल किती झाली, 0.05 सेंटीमीटर. मग याचा एलसी काढताना कसा काढायचा, मग एलसी काढताना आपण कसा काढतो याचा एलसी, तर व्हॅल्यू ऑफ स्मॉलेस्ट डिव्हिजन ऑन मेन स्केल 0.05. ओके, 0.05. आणि टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन व्हर्नियर स्केल किती, 50. 0.05 डिवायडेड बाय 50 किती आला, 0.001 सेंटीमीटर एलसी ऑफ ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप. आता रिडिंग कसं घ्यायचं, ह्या बाणापर्यंत, झिरोच्या बाणापर्यंत ह्या वाढत्या दिशेला रिडिंग किती आहे बघायचं. किती आहे, 5, 7, 7, 8, 9, ही लहान रेषा कंप्लीट आहे, 9.5. आणि जरा पुढे आहे म्हटल्यानंतर ते रिडिंग कसं मोजायचं, ह्या वरच्या व्हर्नियरची कोणती रेषा ह्या खालच्या मेन स्केलच्या रेषेला एक्झॅक्ट जुळ्या बघायची मॅग्निफाईंग लेन्सच्या साह्याने. पहिली जुळ्या, दुसरी जुळ्या, 10वी, 15वी, 30वी, 40वी, 45वी, 50वी जुळली तर काय होईल, हे कम्प्लीट होईल. हे कम्प्लीट होईल. म्हणजे रिडिंग कसं लिहिणार बघा, सपोज रेषा जुळली तुमची 32वी, तर हे कसं होईल, 5.1, 2, 3, 4 आणि हे 45, 5.1, 2, 3, 4, 45, 5.45 अधिक जुळलेली रेषा 32वी इंटू एलसी किती आहे, 0.001. 0.001 32चा गुणाकार करायचा, किती येईल, 0.032. ते कशात मिळवायचं, 5.45 मध्ये मिळवायचं. आणि आलेलं टोटल रिडिंग तुमचं ह्या एका बाजूचं होईल. तसंच तुम्हाला काय करायचं आहे, दुसऱ्या बाजूचं रिडिंग घ्यायचं आहे. म्हणजे क्रॉस वायर परत काय करायची, ह्या बाजूला ऍडजस्ट करायची आणि आता जसं सांगितलं रिडिंग तसं रिडिंग बघायचं किती आहे ते लिहायचं. ते रिडिंग लिहिलं की तुम्हाला काय मिळेल, स्लिट विड्थ मिळेल. या ठिकाणी टेबल तुमचा दिलाय, या ठिकाणी काय झालाय, टेबल दिलेला आहे. तो कसा आहे टेबल बघा, ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोप रिडिंग, वन साइड लावलं त्या पॅचला, एका बाजूला रिडिंग इथं लिहिलं, अदर साइडचं वाय या ठिकाणी लिहिलं, विथ किती मिळाल, ए इक्वल टू एक्स अप्रॉक्सिमेटली मायनस वाय. म्हणजे वाय मोठा असेल तर एक्स मधून वजा करा, एक्स मोठा असेल तर त्यामधून वाय करा. आलेली विड्थ या ठिकाणी लिहा, ती सेंटीमीटर. ओके, हा ये झाला, हे काय करायचा, फॉर्म्युल्यात वापरायचा. ओके, आता ही रिडिंग घेतली, या ठिकाणी डायफ्रॅक्टेड अँगल 2 थिटा काढायचा, ए मायनस बी याच्यावरून 2 थिटा मिळत, म्हणजे y1 y1 ची वजाबाकी, या ठिकाणी y2 y2 ची वजाबाकी मिळत, 2 थिटा मिळत. याच्यावरनं थिटा काढा डिवायडेड बाय 2 करून, याच्यावरनं थिटा काढा डिवायडेड बाय 2 करून, हा थिटा आला, हा थिटा आला. याचा कॉस थिटा बघा, याचा कॉस थिटा बघा, दोन्हीचा मीन कॉस थिटा काढा. काय करा, मीन कॉस थिटा काढा. कॉस थिटा मिळाला, ए मिळाला. मग फॉर्म्युला काय दिलाय तुम्हाला, याचा फॉर्म्युला काय दिलाय, आरपी ऑफ ग्रेटिंग इक्वल टू ए इंटू एन डिवायडेड बाय ई कॉस थिटा. ए स्लिट विड्थ मिळाली, एन ऑर्डर ऑफ स्पेक्ट्रम 1 आहे, ई 0.0001693 आहे. मीन आलेला कॉस थिटा या ठिकाणी पुट आउट करा, तुम्हाला बाय प्रॅक्टिकल आरपी ऑफ ग्रेटिंग मिळत, तो दुसरा रिझल्ट.
तो कितीच्या आसपास आला पाहिजे, लॅमडा बाय डी लॅमडा आपला किती येतो, 275 येतो, त्याच्या आसपास हा आला पाहिजे, तो दुसरा रिझल्ट. आता बघा काय शंका आहे, तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, डिटर्मिनेशन ऑफ ग्रेटिंग एलिमेंट. ई साइन थिटा इक्वल टू एन लॅमडा आपला फॉर्म्युला, त्यावरून ई इक्वल टू एन लॅमडा बाय साइन थिटा हे वापरायचं नाही, असा काढायचा नाही. तर कसा काढायचा आहे सांगितलंय, नंबर ऑफ लाईन्स पर इंच. एका इंचात किती लाईन्स असतात, इंचाचे सेंटीमीटर, दॅट इज 2.54 डिवायडेड बाय 15,000, त्यावरनं 0.001693. तर हा फॉर्म्युला तुम्ही लिहायची गरज नाही, हा लिहू नका इथं, हे पण लिहायची गरज नाही. ओके. तर थेरॉटिकल व्हॅल्यू ऑफ आरपीएफ ग्रेटिंग. थेरॉटिकल व्हॅल्यू ऑफ आरपीएफ ग्रेटिंग कसे काढायचा, लॅमडा बाय डी लॅमडा इक्वल टू सांगितले अगोदरच, लॅमडा 1 प्लस लॅमडा 2 बाय 2 डिवायडेड बाय लॅमडा 1 मायनस लॅमडा 2. लॅमडा 1 लॅमडा 2 दिले तुम्हाला. लॅमडा 1 आहे 5791 अँगस्ट्रॉम मिनिट, लॅमडा 2 आहे 5769 अँगस्ट्रॉम मिनिट. त्यावरून मेन काढा, वजाबाकी करा, लॅमडा बाय डी लॅमडा काढा. थेरॉटिकल इथं 275च्या नजीक येईल, आणि आरपीएफ ग्रेटिंग प्रॅक्टिकल वरनं काढा किती येईल तो. हे दोन रिझल्ट. आता बघा, तर हे सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित रिडिंग घ्यायची. ओके. ग्रेटिंग आपण कुठं माउंट करतोय, तर या ठिकाणी माउंट करतोय. तुम्हाला ग्रेटिंग बघा कसं असतंय, आणि ह्या एकाच विंडोतली आपण रिडिंग घेतली, LHS ला RHS ची सुद्धा शेवटपर्यंत, सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकाच विंडोतली रिडिंग, ह्या विंडोतली घ्या किंवा ह्या विंडोतली, तुम्हाला जी विंडो व्यवस्थितरित्या अडचण येत नाही रिडिंग घ्यायला, त्या विंडोतली तुम्ही काय करायची आहे, रिडिंग घ्यायची आहे. एकदा ह्या विंडोतली हिथं बघितली आणि ह्या बाजूला गेल्यानंतर ह्या विंडोतली तसं करायचं नाही, एकाच विंडोतली शेवटपर्यंत रिडिंग बघायची आहे. या ठिकाणी ग्रेटिंग माउंट करायचं आहे. ओके. ही तुमची स्लीट, ही आपल्या डिपार्टमेंटची साधी स्लीट. ओके. या ठिकाणी ही बंद केलेली आहे, कमी केलेली आहे विड्थ, आणि या ठिकाणी हा पॅच ओपन केलेला आहे या स्क्रूच्या सहाय्याने. सुरुवातीला ही स्टँडला लावायची, साईडला स्क्रू येईल असे, आणि हा स्क्रूनं ही काय करायची, ओपन करायची आहे. अशा डबलेट दोन व्यवस्थित बघायच्या. परत काय करायचंय तुम्हाला, तर ह्या स्क्रूनं ही स्लीटची विड्थ कमी कमी करत यायची, अशी पूर्ण कमी कमी करत आली की येलो डबलेट जस्ट रिझॉल्व्ड ॲज ए सिंगलेट. जस्ट सिंगलेट दिसली की ही स्लीट तिथून स्टँड उचलायचा आणि ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपच्या समोर काय करायचं, ऍडजस्ट करायचं. तिथं तुम्हाला काय मिळेल, पांढरा पॅच मिळेल. त्या दोन्ही पॅचची दोन्ही बाजूची रिडिंग घ्यायची, त्या पॅचची दोन्ही साईडची रिडिंग ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपच्या सहाय्याने घ्यायची, आणि काय करायची, याची किती विड्थ आहे, रुंदी किती आहे ती काढायची. दॅट इज नथिंग बट स्लीट विड्थ स्मॉल ए. हा साध्यानं झाला. आणि इथं कॅलिब्रेटेड दाखवल्या बघा, ही कॅलिब्रेटेड स्लीट आहे. या ठिकाणी हे मेन स्केल आहे आणि हे सर्क्युलर स्केल आहे. मेन स्केल कसं आहे, 0.510 म्हणजे एका सेंटीमीटर मध्ये 10 रेषा आहेत. MM मध्ये एका सेंटीमीटर मध्ये किती आहे रेषा, 10 रेषा आहेत. एका रेषेची किंमत किती होईल, 0.1 सेंटीमीटर. एका रेषेची किंमत किती होईल, 0.1 सेंटीमीटर. त्यामध्ये लहान रेषा आहेत, त्यामध्ये लहान रेषा आहेत, म्हणजे लहान रेषेची किंमत किती होईल, 0.05 सेंटीमीटर. 0.05 सेंटीमीटर. ओके. त्या रेषेची 0.05 झाली की याचा पिच काढायचा. आपण जसा कसा याचा पिच काढला होता तुम्ही, तर मायक्रोमीटर स्क्रू घ्यायचा, तसंच हे आहे स्केल. तर याच्यावरती हे किती आहेत रोटेशन, डिव्हिजन 100 आहेत. 0, 10, 20, 30, 40, 100 पर्यंत डिव्हिजन आहेत. मग ही एक डिव्हिजन म्हणजे आत लहान रेषा आहे बघ या लांबड्याच्या बघा, तर त्याची व्हॅल्यू किती आहे, 0.05 सेंटीमीटर. ही एक डिव्हिजन ट्रॅव्हल होण्यासाठी याला किती रोटेशन द्यावं लागतंय, तर एक रोटेशन कंप्लीट एकदा ठरवला की ही लहान डिव्हिजन ट्रॅव्हल होते. म्हणजे याचा एलसी आपण कसा काढतो, प्रिझम मध्ये सांगितलंय तुम्हाला, एलसी ऑफ पीच. ओके. एलसी ऑफ पीच ऑफ स्लीट इक्वल टू pitch of screw equal to value of small division on main scale divided by number of rotations to travel this distance. सुरुवातीला याचा LC कसा, pitch of screw divided by total number of divisions on circular scale. हे सर्क्युलर स्केल. परत पिच काढायचा आहे, pitch of slit
किंवा पिच ऑफ स्क्रू कसा करायचा, पिच ऑफ स्क्रू इक्वल टू व्हॅल्यू ऑफ स्मॉलर डिव्हिजन ऑन मेन स्केल किती 0.05 डिवाइडेड बाय नंबर ऑफ रोटेशन्स टू ट्रॅव्हल दिस डिस्टन्स. ही एक डिव्हिजन ट्रॅव्हल होण्यासाठी याला किती रोटेशन द्यावं लागतं, तर ही एक डिव्हिजन लहान आतली लहान लंबडी नव्हे, ट्रॅव्हल होण्यासाठी याला एक रोटेशन द्यावं लागतं. म्हणजे पिच किती झाला, व्हॅल्यू ऑफ स्मॉलर डिव्हिजन ऑन मेन स्केल 0.05 सेंटीमीटर डिवाइडेड बाय नंबर ऑफ रोटेशन एक, म्हणजे पिच आला 0.05 सेंटीमीटर. ओके, परत एलसी इक्वल टू पिच 0.05 सेंटीमीटर डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन सर्क्युलर स्केल 100, दॅट्स इक्वल टू 0.0005 सेंटीमीटर. एलसी ऑफ दिस कॅलिब्रेटेड स्लिट, एलसी ऑफ कॅलिब्रेटेड स्लिट. परत हिच्या साह्याने रिडिंग, हा स्क्रू लूज करून काय करतो आपण, या ठिकाणी मध्ये मोठे करायचं आहे याच्या साह्याने, की काय करतो आपण टेलिस्कोपला पुढच्या साईडला या 3 स्क्रूच्या साह्याने फिट करतो. ह्या स्क्रूच्या साह्याने ही ओपन करायची, ह्या अशा डबलेट बघायच्या. परत हा स्क्रू कमी 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 करत इथली विड्थ कमी कमी करत यायचं आणि काय करायचं, येलो डबलेट जास्त रिझॉल्व्ह करायचे, सिंगलेट बघायची. सिंगलेट बघितली की इथं रिडिंग बघायचं, हे मेन स्केल रिडिंग बघायचं, अधिक वरची जुळलेली रेषा बघायची, इंटू एलसी 0.0005 जुळलेल्या रेषेचा गुणाकार करायचा आणि ते मेन स्केल मध्ये मिळवायचा आणि डायरेक्ट रिडिंग घेता येतं. म्हणजे हे ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपच्या समोर न्यायची नाही, काय न्यायची नाही, तिथं फक्त टेलिस्कोपला पुढच्या बाजूला फिट करायची दुसऱ्या पार्टच्या वेळी स्लिट विड्थ काढताना, आणि डायरेक्ट हिथलं रिडिंग बघायचं आणि टोटल रिडिंग इक्वल टू काय लिहितो आपण, मेन स्केल रिडिंग म्हणजे हिथलं रिडिंग प्लस जुळलेली रेषा, या बाजूची जुळलेली ह्या रेषेशी जुळलेली रेषा इंटू याचा एलसी 0.0005 गुणाकार बेरीज करायची आणि काय असेल ते रिडिंग एक मिळतं. तुम्हाला टेबल आकायची गरज नाही, काय नाही, एका ओळीत तुम्हाला रिडिंग मिळतं. ओके, आणि हिच्या साह्याने टेबल आकायला लागतो. साधी स्लीट आहे, ट्रॅव्हलिंग मायक्रोस्कोपच्या समोर फोकस करायची आणि तिचं 2 रिडिंग घ्यायची, वजाबाकी करून विड्थ काढता येते. आणि अशा पद्धतीनं तुमचं ग्रेटिंग असतं. अशा पद्धतीने काय असतं तुमचं ग्रेटिंग, 15 लाईन्स पर इंच दिले तिथं, ते ग्रेटिंग तिथं टेबलवरती माउंट करायचं आणि काय असेल तो तुमचा एक्सपेरिमेंट ओके करायचा. ओके, या ठिकाणी आपण थांबू.